बहिणींना लाडक्यांनो 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. साम टीव्हीची ही बातमी असणार आहे. तर आज खुशखबर भेटणार आहे. ऑगस्ट हप्त्याची घोषणा या ठिकाणी होऊ शकतं अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे. तर लाडक्या ताईंनो, आपलं नाव सांगायच, जिल्हा सांगायच आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायच. कारण की बघा, आज गौरी गणपती आपण ज्याला म्हणतो त्यांचं आगमन झालेलं आहे आणि याच्या निमित्ताने या ठिकाणी घोषणा होऊ शकतं अशा स्वरूपाची एक मोठी बातमी साम टीव्हीची आलेली आहे. आणि आज एक तारीख देखील आहे. सप्टेंबर महिना आता सुरू झालेला आहे. तर ऑगस्ट महिना संपलाय, आता सप्टेंबर महिना सुरू झालाय. मग नेमके सप्टेंबर आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार आहेत की काय, अशा स्वरूपाची पण या ठिकाणी काही बातमी आली का तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. तर लाडक्यानो, कोणत्या लाडके असं वाटतं की येणाऱ्या या 2 ते 3 दिवसामध्ये लवकर पटपट सर्वांच्या अकाउंटला हा हप्ता भेटायला पाहिजे. 14 हप्ता भेटायला पाहिजे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर वितरित व्हावा असं बऱ्याच ताईला वाटत आहे. आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्या ताईंना देखील मागचे सगळे हप्ते भेटून पुढचा देखील 14वा हप्ता भेटायला पाहिजे. म्हणजे 45,000 रुपये त्यांच्या अकाउंटला यायला पाहिजेत, अशी सरकारकडे आपण मागणी करत आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. साम टीव्हीची काय बातमी आहे, कधी तुम्हाला पैसे भेटू शकतात, काय नेमकी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला तर 14वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी आली. साम टीव्हीची बातमी. आज खुशखबर, ऑगस्ट हप्ताची घोषणा या ठिकाणी होणार आहे. सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि गौरीचं आगमन देखील झालेलं आहे. तर बघूया, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तारीख, पण आजची तारीख दिलेली आहे 7 सप्टेंबर 2025. या ठिकाणी खाली बघू शकता, तुम्हाला बांध दिला त्याच्या खाली या ठिकाणी डेट दिलेली आहे 7 सप्टेंबर 2025 ची, म्हणजे लेटेस्ट आजची बातमी तुमच्या समोर आहे. तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार. बघा, डायरेक्ट हेडिंगच तुम्ही वाचू शकतात. लाडक्या बहिणींना खुशखबर आज या ठिकाणी भेटणार आहे. तर नेमकी का खुशखबर आहे, तर बघा, आज 1 सप्टेंबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गौरीचा या ठिकाणी आगमन देखील झालेल आहे आणि याच्या निमित्त या ठिकाणी काही बातमी येणार आहे का, याबद्दलची ही बातमी आहे. साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे. तर ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार की काय, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी आलेली आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ज्या लाडक्याताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्या सर्व लाडक्याताईंसाठी आपण सरकारकडे मागणी करत आहोत की त्या सगळ्या लाडक्याताईंची लवकरात लवकर पडताळणी पूर्ण करावी. आणि ज्या लाडक्याताईंच्या पडताळण्या झाल्यात, बघा, बऱ्याच जिल्ह्यामधल्या लाडक्याताईंच्या पडताळण्या पण झालेल्या आहेत. तर त्या लाडक्याताईंच्या लवकरात लवकर याद्यामध्ये नाव घ्यावं आणि त्यांना 14वा हप्ता लवकरात लवकर भेटावा, अशा स्वरूपाची आपण मागणी करत आहोत सरकारकडे. चला आता व्हिडिओला या ठिकाणी बघूया, काय नेमकी बातमी काय आहे, साम टीव्हीची काय बातमी आहे बघूया. लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट याबद्दलची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच महिन्याच्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे. बघा, या ठिकाणी साम टीव्हीच्या रिपोर्टर्सला एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेले, दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील असे स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी त्यांनी सांगितलेली. आणि तारीख पण बघू शकता, 7 सप्टेंबर 2025. तर या बातमीमध्ये पुढे काय दिलेले ते आपण बघूया. लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर सप्टेंबर महिना सुरू झाला, अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी जर म्हणलं असेल कोणी की बाबा हप्ता वाटप सुरू झालाय, हप्ता वाटप दिलेला आहे, असं काही झालेलं नाहीये अजून. लक्षात घ्या लाडक्यांनो, अजून जीआर देखील आलेलं नाहीये. पण येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जीआर येण्याचे मोठे चान्सेस आहे. त्याच्यामुळे आणि जीआर ज्या वेळेस येईल, सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी व्हिडिओ मी त्याच्यासाठी बदलवणार आहे. कारण की आपण जे जीआर मधल्या गोष्टी सांगतो त्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळतात. ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे का, याच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या या ठिकाणी दिलेल्या आहे साम टीव्हीने. तर बघूया, सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे. अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, सगळीकडे हाच प्रश्न विचारला जात आहे की नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. आणि बऱ्याच ताई म्हणत असतील की सर, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल एवढी का उत्सुकता लागली. लक्षात घ्या लाकडक्यांनो, तुम्हाला जरी हप्ता भेटला असेल
तरी बाकीच्या जवळजवळ 26 लाख लाडक्या ताईंना हप्ता भेटलेला नाहीये. बऱ्याच लाडक्या त्यांचे कमेंट्स येत आहेत. बऱ्याच लाडक्या ताईंचे व्हॉट्सअपवर मेसेज येतात. बरेच लाडक्या ताई कॉल करून विचारतात की सर आम्हाला या ठिकाणी 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, आमच्या घरी कुणालाच हप्ता भेटलेला नाहीये. म्हणून लाडकेन बघा, हा 14वा हप्ता एकदम गेम चेंजर ठरणार आहे. आणि जर तुम्हाला 14वा हप्ता भेटला नाही तर बऱ्याच या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळे 12वा आणि 14वा हप्ता एकत्र भेटावा, लवकरात लवकर भेटावा. आपण सरकारकडे मागणी करत आहोत. तर प्रश्न विचारला आहे. दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, एकदम महत्त्वाची बातमी आहे. खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे की आज किंवा उद्या. आज तर बहुतेक तरी बघा, जर काही ठिकाणी बघा गौरीनिमित्त काय आगमनानिमित्त सुट्टी दिली जाते, पण आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला खुशखबर भेटणार. अशा स्वरूपाची मोठी बातमी साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे. तर नेमकी अजून काय बातमीमध्ये काय पुढे सांगितलं ते आपण बघूया. ऑगस्टचा हप्ता लाभणीवर गेलेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे तरी ऑगस्ट हप्त्याची घोषणा अजून झालेली नाही. दरम्यान आता गौरी पूजनानिमित्त बघा, गौरी पूजन या ठिकाणी गौरी आगमन झालं. गौरी पूजन आज आणि उद्या या ठिकाणी असणार आहे. आणि गौरी पूजनानिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्तावर या ठिकाणी लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, पहिली एक लक्षात घ्या लाडक्यांनो, 2 ते 3 दिवसात पैसे काही शक्यता कमी आहे. पण या ठिकाणी आज किंवा उद्या जीआर येण्याचे चान्सेस आहेत. अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला वाट बघायची आहे. आणि आज बहुतेक बघा, कधी गव्हर्नमेंटचे बघा, जर जीआर मध्ये तुम्ही जर गेलात तर ऑगस्ट 29 पासून एक पण जीआर आलेला नाहीये. म्हणजे कोणताच नाही लाडक्या बहिणीचा सोडा कोणत्याच या ठिकाणी सरकारचा कोणताच जीआर आतापर्यंत आलेला नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. आज जरी सुट्टी असली तरी आज जरी नाही जीआर आला तर उद्यापर्यंत या ठिकाणी चान्सेस महत्त्वाचे आहेत. आणि उद्या आणि ज्यावेळेस जीआर येईल तर तुम्हाला लगेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगणार आहे. तर बघा, ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता आता एकत्र भेटणार का? बघा, आपण देखील या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत. आपण देखील सरकारकडे मागणी करत आहोत की बाबा, ऑगस्ट महिना संपलेला आहे. ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना आता सुरू झालेला आहे. तर सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र 3,000 रुपये अकाउंटला यावेत अशी आपण सरकारकडे मागणी करत होतो. जवळजवळ आपण 15 ते 20 दिवसापासून ही मागणी करत आहोत. आणि साम टीव्हीने आपल्याकडे या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरचा आता एकत्र येणार का काय, तर अशा स्वरूपाची एक बातमी लावलेली आहे. तर बघा, सगळ्यांनी या ठिकाणी जर या ठिकाणी पुढाकार घेतला तर नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. जर आपण या ठिकाणी मागे राहिलो तर काय प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे हे सर्वांनी या ठिकाणी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या आता या ठिकाणी लाभ घेतात हे खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की बऱ्याच लाडक्या घरामध्ये आता एक काही असे मला पण उदाहरण आलेले आहेत की घरामध्ये 2 जणी आहेत, एक विवाहित आहे, एक अविवाहित आहे, तरी पण त्यांचा लाभ बंद झालेला आहे. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का? त्या पात्रतेमध्ये बसत आहेत. घरामध्ये एकच लाडकी ताई आहे तरी पण तिचा लाभ बंद झालाय. 12वा 13वा तिला भेटला नाहीये. तर अशा कोणी ताई असतील तर त्याच्या आपल्याला याद्या बनवून सरकारकडे पाठवावं लागणार आहेत. किंवा जिथल्या त्या अंगणवाडी सेविकाकडे आपल्याला त्याच्याबद्दल चौकशी करावी लागणार आहे. अंगणवाडी सेविका असे प्रश्नचे उत्तर देतात की बाबा, तुम्हाला फोन येईल, फोन आल्यानंतर तुम्ही उत्तर द्या. तर अशा स्वरूपाचे काही येत आहेत का? तुम्हाला कोणाला फोन वगैरे येत आहेत का? अंगणवाडी सेविकाचे असतील किंवा कोणत्या अधिकाऱ्यांचे किंवा तिथल्या तुमच्या स्थानिक एखाद्या महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे काही फोन वगैरे येत आहेत का? कॉल येत आहेत का? इथं मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगायचा आहे. आणि ज्या लाडके त्यांचे फोन येऊन चौकशी झालेली आहे त्यांची सगळी चौकशी झाल्यानंतर नेमक त्यांची पडताळणीमध्ये नाव येणार. पडताळणी झाल्यानंतर त्यांचे या 14व्या हप्त्यामध्ये यादीमध्ये नाव येणार आहेत का? तर हे पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, तुम्हाला स्पष्ट शब्दात आत्ताच सांगतोय. आता तुमचे लाडक्या बहिणीचे लगेच तुमच्या यादीमध्ये नाव येणं शक्य नाहीये. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला म्हणलं जाईल की बाबा हो, तुमची तपासणी झाली की लगेच तुमचे नाव येतील. असं शक्य नाहीये. कारण की याद्या ऑलरेडी तुमचे जे डीबीटीच्या याद्या असतात त्या ऑलरेडी पुढे बँकेकडे पाठवले जातात. त्याला या ठिकाणी बघा, एक 25 तारखेपर्यंत तुमच्या याद्याकडे बँकेपर्यंत पाठवल्या जात. त्याच्यामुळे 25 तारखे ऑलरेडी संपलेली आहे. त्याच्यामुळे जरही तुमचं पडताळणी झाली असेल तर तुमचे पुढच्या
हप्त्यामध्ये 15व्या हप्त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. पण पात्रता अपात्रता याची यादी अजून लागलेली नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी जर म्हणलं असेल की बाबा हो तुमच्या आता पडताळणी झाली मग तुम्हाला लगेच पैसे यायला सुरुवात होईल, असं होणार नाही. लाडक्यातनं अगोदर तुमची पात्रता आणि अपात्रता यांची यादी लागणार आहे आणि यादी लागल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे लाडकेनो ज्या वेळेस ही माहिती येईल सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे काळजी करू नका आणि शक्यतो तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला हप्ता भेटेल अशी आपण या ठिकाणी सरकारकडे पण मागणी करत आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी सर्व लाडक्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि लवकरात लवकर काय करायचं सपोर्ट आहे कमेंट बॉक्समध्ये टाकायच. इथेच थांबतो.